आजची ही माझी प्रेस कॉन्फरन्स याच्यासाठी आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी होऊन जवळपास आता 13 महिने झालेले आहे, परंतु या 13 महिन्यामध्ये एकही दिवस असा गेला नाही की जेव्हा अवैध दारू पकडल्या गेली नाही। आजपर्यंत कमीत कमी SP साहेबाच्या ज्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की 30 करोडचे मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि तो नष्टसुद्धा आम्ही करत आहोत, परंतु दारू येणं सतत चालू आहे, दारूचा महापूर चालू आहे। आणि चंद्रपूर ज्या जिल्ह्यालगत जे जिल्हे आहे वणी, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि राजुरापासून जो तेलंगणा आहे, मध्य प्रदेश आहे, MP आहे, छत्तीसगड आहे, इथे मोठ्या प्रमाणातून दारू येत आहे आणि सर्व बाजूने पोलीस घेराबंदी करत आहे, दारूही पकडत आहे, परंतु दारूचा महापूर काही थांबत नाही आहे। आणि चंद्रपूर जिल्हा जेव्हा दारूबंदी घोषणा केली, जेव्हा 5/3/2015 याचा GR निघाला की संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हा प्रोहिबिटेड करत आहो, परंतु ज्या वेळेला हा GR निघाला तेव्हा सरकार एक घोषणा करण्याचं विसरलं, ते म्हणजे ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये जे 2 कॅन्टीन आहे दारूच्या ते तशाच चालू राहिल्या आणि 15-16 आणि 16-17 या दोन्ही वर्षाचा ते रिन्युअल झालेला आहे आणि 14-15 आणि 15-16 या सेलमध्ये फार मोठी तफावत आहे। सेल वाढलेला आहे तिथं दारूचा। माझं असं म्हणणं आहे की जे एक्स मिलिटरीमॅन ज्या झालेले आहे किंवा मिलिटरीमॅन आहे, जे एक्स मिलिटरीमॅन आहे तिथे त्यांना कमांडर म्हणून ते सर्व्हिस आहे, ते 1952 चा जो कायदा आहे दारूबंदी ॲक्टचा त्यानुसार त्यांना सिव्हिलियन म्हणूनच गणल्या जाईल। म्हणून माझं हे म्हणणं आहे की जेव्हा त्यांना सिव्हिलियन म्हणून गणल्या जाईल तर त्यांना दारू देता येत नाही कायद्याने, परंतु त्यालासुद्धा 5 बॉटल दारू इथून देण्यात येत आहे। आणि दुसरं की हा जो ऑर्डनन्स फॅक्टरी आहे तो प्रोहिबिशनच्या आतमध्ये आहे, तर माझं म्हणणं आहे की जेव्हा संपूर्ण जिल्हा हा प्रोहिबिटेड आहे तर मग ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये दारू कशी चालू आहे? तो सर्वात पहिले ते 2 FL2 बंद झाले पाहिजे, कारण की तिथला या वर्षीचा सेल जवळपास एका कॅन्टीनचा 43,000 बॉटलचा आहे आणि एका याचा 14,000 बॉटलचा आहे, म्हणजे दोन्ही मिळून जवळपास 57,000 ते 58,000 बॉटलचा सेल या एका वर्षात झालेला आहे। मग दारूबंदी झाली कुठे? दुसरं, आता जे चंद्रपूरच्या SPनी वर्धा किंवा नागपूर इथे कळवलेलं आहे की बा जे जवळपासचे जे दुकान आहे ते बंद करा। ठीक आहे, ते बंद झाले तरी आपल्याला लागून जी बॉर्डर आहे तेलंगणा, छत्तीसगड, MP इथून तर दारू येणारच आहे, कारण की दारू अशी वस्तू आहे की वर्धामध्ये 40 वर्षापासून आज दारूबंदी आहे पण तिथे दारूबंदी झाली नाही। जेव्हा आपल्या गडचिरोलीमध्ये 23 वर्षापासून दारूबंदी आहे पण तिथे दारूबंदी झाली नाही। चंद्रपूरमध्ये 1 वर्ष झाला दारूबंदी आहे पण दारूबंदी झाली नाही। या उलट वर्धामध्ये 40 वर्षापासून परमिट चालू आहे, परमिटवर तिथे दारू मिळते। चंद्रपूरमध्ये परमिटसुद्धा बंद आहे आणि गडचिरोलीमध्ये आदिवासी लोकांना 25 किलो मोहाची दारू काढून पिण्याची परवानगी आहे। तर माझं असं राज्य सरकारचं मला म्हणणं आहे की बा एकाच महाराष्ट्रात हे 3 कायदे कसे लागू होऊ शकतात की बा चंद्रपूरमध्ये पूर्ण ड्राय, वर्ध्यामध्ये परमिट आणि दारू पिऊ शकता आणि गडचिरोलीमध्ये मोह्याची दारू पिऊ शकता। म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा आपण परमिट चालू करावे, जेणेकरून इथे जे टुरिस्ट येतात ताडोबामध्ये त्यांना परमिट देणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून महाराष्ट्रात ते दारू घेऊन कुठून येतील। आणि ज्याप्रमाणे चंद्रपूरमध्ये इंडस्ट्री आहे, मग कोळशाच्या खाणी आहे, सिमेंटचे कारखाने आहे, बल्लारशा पेपर मिल आहे, ताडोबा आहे, लाकडाचा मोठा उद्योग आहे, फेरो आलाय आहे, असे मोठे मोठे कारखाने आहेत, त्यांचे स्वतःचे स्वतंत्र क्लब्स आहे आणि तिथे ऑफिसर्स राहतात। म्हणून या सर्व ऑफिसर्सना किंवा जनतेला दारू पिण्याची मुभा असावी, कारण की हा फंडामेंटल राईट जरा नसला तरी ज्या धर्तीवर तुम्ही वर्धेमध्ये परमिट दिलेले आहे त्याच धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पिण्याचे परमिट देण्यात यावे, जेणेकरून लोक जे आज चोरी छुपे दारू पित आहे ते पिणार नाही, परमिटवर दारू पिणार।
वर्ध्यामध्ये जे परमिट आहे त्याचे मी तुम्हाला हे वर्ध्याचे जे परमिट्स आहे ते 2 परमिट मी तुम्हाला दाखवतो की वर्ध्यामध्ये परमिट इश्यू आहे. झालं. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची की चंद्रपूरमध्ये दारूबंदी जेव्हापासून झाली तेव्हा चंद्रपूरमध्ये कधी आपण ब्राऊन शुगर पाहिली नव्हती, पण दुर्गापूरमध्ये ही ब्राऊन शुगरसुद्धा पकडल्या गेलेली आहे आणि हे अत्यंत घातक आहे. अत्यंत घातक आहे कारण की याच्यामुळे माणूस 24 घंटे म्हणजे ते नशेमध्ये राहतो आणि हा जो नशा आहे या कधी उतरणारा नशा नाही आहे, म्हणून याच्यापासून तरी लोकांनी सावधान राहावे. तिसरी गोष्ट, 2 दिवसापूर्वी 2000 कोटीचं जे इफेक्टिव्ह ड्रग हे ठाणे पोलिसांनी पकडलं आणि त्याचप्रमाणे अहमदाबादमध्ये गुजरातमध्ये 270 कोटीची ही नशिली दवाई पकडण्यात आलेली आहे. ही जर पकडल्या गेली नसती तर संपूर्ण महाराष्ट्रात ही 2000 कोटीचे जे ड्रग्स आहे ते सप्लाय झालं असतं. तर याचासुद्धा शासनाने कुठेतरी गंभीर विचार करावा. त्याचप्रमाणे आता 2 दिवसापासून चालू आहे की मराठवाड्यामध्ये जे कारखाने आहे 19 ते बंद करण्यात आले पाण्याच्या अभावी. माझं म्हणणं असं आहे की सरकारला तिथून 4000 करोडचा रेव्हेन्यू मिळत आहे आणि इंडस्ट्रीचं जे पाणी आहे ते वेगळं असते, पिण्याचं पाणी वेगळं असते, त्याचे पैसे वेगळे असतात. मग जर इंडस्ट्री जर बंद झाली तर ज्याप्रमाणे मुंडेताईंनी म्हटलं की बा त्याचा इफेक्ट कारखानेदारावर होत नाही तर त्याचा इफेक्ट होतो सरळ सरळ नोकरावर, जे तिथले काम करणारे लोक राहतात त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न येतो. त्यांनी म्हटलं ते चुकीचं म्हटलं नाही, त्यांनी हेही म्हटलं की बा पिण्याच्या पाण्याचं पहिले आपण करावं नंतर मग इंडस्ट्रीला द्यावं. त्याचा थोडा चुकीचा अर्थ काढला गेलेला आहे. परंतु इंडस्ट्री चालू राहिली पाहिजे, लोकांना पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, शासनाचा महसूलही राहिला पाहिजे. म्हणून आज मी म्हणतो की चंद्रपूरची दारूबंदी करून काहीच फायदा झाला नाही, कारण की 2 दिवसापूर्वी मुंबईमधून खडसे साहेबांनी स्टेटमेंट दिलं की चंद्रपूरचा 600 कोटीचं नुकसान झालेलं आहे. हे खडसे साहेबाचं स्टेटमेंट आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्याकडे त्याची कॉपी आहे, ते मी तुम्हाला दाखवू शकतो. माननीय उद्धवजी ठाकरे चंद्रपूरच्या दौऱ्यावर आले होते 12/3ला. त्यावेळेला मी त्यांना भद्रावतीमध्ये जाऊन निवेदन दिलं की बा आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही दारूबंदी जी झाली ती फसवी आहे आणि दारूबंदी, मी त्यांना सरळ म्हटलं की चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याबाबत मी त्यांना पत्र दिलेलं आहे. उद्धवजी ठाकरे यांना जे पत्र दिलं मी ते चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याबाबत पत्र दिलं. त्यामध्ये बाळूभाऊ धानोरकरचं जे पत्र आहे, मुख्यमंत्री फडणवीस आणि जे एकनाथजी खडसे आहे त्यांना जे पत्र दिलेलं आहे ते आहे. ते पत्र त्यांनी 17/5/2015ला दिलं. त्याच्यानंतर नानाभाऊ शामकुळेंनी जेव्हा देवतळे समिती स्थापन झाली तेव्हा हे पत्र दिलं होतं तेव्हा मला विचारण्याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करू नये, कमीत कमीत माझ्या तरी क्षेत्रात करू नये, असं त्यांचं वाक्य होतं. त्याचप्रमाणे जे देवराव होळी जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे गडचिरोलीचे, ते डॉक्टर आहे स्वतः, त्यांनी आता जे स्टेटमेंट दिलेलं आहे हाऊसमध्ये, त्यांनी हे म्हटलं की 23 वर्ष झाले गडचिरोलीमध्ये दारूबंदी आहे परंतु मला अशी कुठेही दारूबंदी दिसत नाही. आणि त्यांनी हेही म्हटलं की जवळपास 20% महिला हे विधवा झालेले आहे विषारी दारू पिल्यामुळे, असं त्यांचं स्टेटमेंट आहे. ते स्टेटमेंट माझ्या मुलाकडे रेकॉर्ड आहे, ते मी दाखवू शकतो. त्याचप्रमाणे माननीय आमदार जे आहे वडेट्टीवार साहेब यांनीसुद्धा दारूबंदी ही फसवी कशी आहे ते या पेपराच्या माध्यमातून त्यांनी म्हटलेलं आहे. तर सर्वच लोक या बाजूने आहे. म्हणून आम्ही आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना सुद्धा पत्र दिलं आहे की बा याचा कुठेतरी फेरविचार करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण की चंद्रपूरची परिस्थिती आज अशी आहे की सर्व बिझनेसवर याचा फरक झालेला आहे. खास करून हॉटेलचा जो उद्योग आहे, मग तो कोंबडीचा उद्योग असो, दारूचा म्हणजे तो अंड्याचा व्यवसाय असो, मटणाचा असो, भंगारचा असो, सर्व व्यवसायावर याचा फार मोठा गंभीर परिणाम झालेला आहे. कारण की आमचा आज 1600 कोटीचं टर्नओव्हर होतं चंद्रपूर जिल्ह्याचा आणि जवळपास 600 कोटी आम्ही स्टेट एक्साईज ड्युटी आणि वॅट देत होतो, 50 कोटी आम्ही इन्कम टॅक्स देत होतो. आज तो चंद्रपूर जिल्ह्याचा बुडालेला आहे आणि सर्व बिझनेस जे आहे ते लॅब झालेला आहे. जमिनीचे रेट आज 2000चा प्लॉट आहे तर कोणी 15,000 रुपयाला घ्यायला तयार नाही, अशी परिस्थिती आज चंद्रपूरमध्ये आहे.
हॉटेलमध्ये जी परिस्थिती आहे, आज 40 कमऱ्याचं जे हॉटेल असेल ते 2 रूम लागत नाही आहे. तर ही परिस्थिती जबाबदार त्याला दारूबंदीसुद्धा आहे असं माझं म्हणणं आहे. आणि ही दारूबंदी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खडसे साहेब आणि सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहीर यांना विनंती आहे की दारूबंदी उठवावी आणि लोकांना जी स्वस्त चांगली दारू आहे ते पिण्यासाठी इथं उपलब्ध होईल. आणि आज जे तिप्पट रेटमध्ये दारू विकत होत आहे, जे 50 रुपयाचा पौवा आहे ते 150 रुपयाला मिळत आहे, जे 100 रुपयाची नीप आहे ते 300 रुपयाला मिळत आहे. म्हणजे लोकांचे जे म्हणजे जो नुकसान होत आहे ते लोकांचंच होत आहे सर्वीकडून. आज लेबर वर्ग जो आहे तो चंद्रपूर सोडून चाललेला आहे, कारण की त्यांनाही आज एवढं कबाड कष्ट करून संध्याकाळी ते प्रत्येक लेबर हा दारू पितो. परंतु आज अशी परिस्थिती आहे की त्यांना 150ची चीज जेव्हा 150मध्ये घेऊन प्यायला लागते तर ते मजुरी वाढून मागवत आहे. आज मजुरी 250 रुपये होती, आता त्यांनी 400 रुपये केली आहे. तर याचासुद्धा गंभीरतेने विचार व्हावा. आज फॅक्टऱ्या सर्व बंद आहे. सेंट्रल MIDCच्या 6 फॅक्टऱ्या बंद आहे. आज आपल्या सिमेंटची कारखाना जो आहे मुरली ॲग्रो तो सुद्धा बंद आहे. याचे लेबर खाली झाले. आमचे जे पूर्ण 8-10 हजार लेबर होते आमच्या इंडस्ट्रीमध्ये, हॉटेलमध्ये, वाईन शॉपमध्ये, कंट्रीमध्ये, ते सर्व खाली झालेले आहे. त्यांच्यावर अवलंबून असलेले त्यांचे परिवार, 2 मुलं, बायका, हे सर्व खाली झालेले आहेत. त्यांना रोजगार द्यावा सरकारने, एवढीच आमची विनंती आहे. हमारा धंधा व्यवसाय अंडे का है. आज दारू बंदी होने से हमारे भी धंधे पे बहुत इफेक्ट पड़ा है. एक दारू भट्टी के पास अगर 2-4 ठेले अंडे के लगते थे तो उसका व्यवसाय 2-4 जने पेट पालते थे उसमें. आज वो हमारा धंधा यानी 30 गाड़ी का सेल था, आज 12 गाड़ी पे आ गया महीने में. तो ये कारण दारूबंदी होने के कारण अंडे के धंधे पे, मुर्गी मांस के धंधे पे भी फर्क पड़ गया. इससे कैसा हो गया कि अभी लोगों के घरों में बहुत परेशानी जा रही है, बेरोजगारी फैल गई है. ज़मीनों का भी रेट कम हो गया. ज़मीन भी बिक रही नहीं. जो रेट में लिए थे ज़मीन वो रेट में आज कोई खरीदने के लिए खाली नहीं. ये दारूबंदी के कारण चंद्रपुर ज़िले में बहुत मारामारी चल रही है.